तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। काय एकंदरीत प्रकारे आज तुम्ही जे आंदोलन घेतलंय त्याच्या मागची पार्श्वभूमी काय, म्हणजे कशासाठी हे आंदोलन घेण्यात आलं? एकंदरीत आम्ही इथं विसर्जन घाटावर आलेलो आहे। या ठिकाणी कुठलाही कर्मचारी आम्हाला कामाला भेटलेला नाही। वास्तविक पाहता या विसर्जन घाटासाठी शासनाने 5 लाख रुपये निधी दिलेला आहे। 5 लाख रुपये निधी हा पुढं खर्च झाला हे सुद्धा ते शर्मा साहेबांना सांगता येत नाही, बोलता येत नाही, काही सांगत नाहीत ते। आम्ही त्याला म्हटलं त्याचा तपशील द्या, तर त्यांनी आता तपशील देतो म्हणून सांगितलं आणि 5 मिनिटांनी लगेच असं म्हटले आम्हाला की कामं चालू आहेत। आज गणेश उत्सवाचा 7वा-8वा दिवस आहे। आता गणेश उत्सव संपल्यानंतरही विसर्जन घाटाचं काम करणार आहेत का? आणि तो निधी जो वापरला जाणार आहे 5 लाख रुपये तो उत्सव संपल्यानंतर वापरला जाणार आहे का? हा खूप मोठा प्रश्न अनुत्तरित आहे। या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर सहाय्यक आयुक्त संगती असताना ज्यावेळेस हजेरी घेण्यात आली त्यावेळेस काय आढळलं तुम्हाला? यावेळी सहाय्यक आयुक्त समोर आहेत। समोर असताना सहाय्यक आयुक्तांनी हजेरी घेतली। या ठिकाणी 13 लोकांची हजेरी झाली, फक्त 13 लोकांची हजेरी झाली। त्याच्यामध्ये हजेरी घेणारे लोक महानगरपालिकेचेच। त्यांच्यापैकी 8वा नंबरची दीपमाला चव्हाण आहे, ती गैरहजर असतानासुद्धा त्याचं नाव लिहून आणि बोकस सही करण्यात आली। त्याच्या खाली 3 अधिकाऱ्यांनी सह्या केलेल्या आहेत। म्हणजे सहाय्यक आयुक्तांनी सुद्धा सही केली आणि महानगरपालिकेच्या 2 आयुक्तांनी सह्या केलेल्या आहेत। हे 3 महानगरपालिकेचे अधिकारी असतानासुद्धा हाजरीवर बोकस सही केली गेली। ते इसम किंवा व्यक्ती या ठिकाणी नसतानासुद्धा मस्टरवर नाव टाकलं गेलं। आता आमचा शासनाला किंवा सहाय्यक आयुक्तांना हा प्रश्न आहे, या ठिकाणचं मस्टर पुढे आहे। आता हा जो मस्टर आहे हा मस्टर असा कच्चा लिहिला गेला आहे वहीवर, याला शासकीय मस्टर म्हणता येणार नाही। शासकीय मस्टर कुठे आहे आणि कशावर कुठल्या आधारे शासन यांचा पगार करतो हा प्रश्नसुद्धा अनुत्तरित आहे। त्याच्यावरती तुमची काय पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही सहाय्यक आयुक्ताला विनंती केलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही त्वरित हे जे काय घडले तुमच्या समक्ष घडलेलं आहे, त्वरित तुम्ही याच्यावर ॲक्शन घ्यावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर मेमो काढावा आणि निलंबित करावं। परंतु सहाय्यक आयुक्त कुठल्याही प्रकारची मदत करायला तयार नाहीत आणि सहाय्यक आयुक्त उडावडीची उत्तरं देतात। जर या पूर्ण प्रकरणात जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर पुढचे पाऊल काय असणार आहे? या पूर्ण प्रकरणात आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन करणार आहोत आणि हा सगळा विषय जो आहे हा आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवणार आहोत। गणपती विसर्जनसाठी जे काही तयारी झाली आहे त्याच्यामध्ये एकही ठिकाणी जर काही असं तक्रार आला तर हा अतिशय गंभीर विषय आहे आणि त्यासाठी बेसिकली आम्ही काय केलेलं आहे की ॲडिशनल कमिशनर यांच्या स्तरावर या विषयाची चौकशी करण्याचे आदेश दिलेला आहे। त्याच्यामध्ये नेमके कोण होते, कामावर का आले नाही, त्यांनी चुकीच्या पद्धतीने साईन केला का किंवा जे पैसे दिले त्याला बरोबर खर्च केला नाही, या सगळ्या गोष्टीची चौकशी करून अतिशय कडक अशी कारवाई माझ्या स्तरावरून करण्यात येईल, मी आपल्याला खात्रीपणे सांगतो। तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।